तुकोबारायांनी ज्ञानोबारायाकडे पाठवलेल्या धरणे करायला उद्देशून ज्ञानोबारायांचा झालेला टोटल व्यवहार, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांचा केलेला आदर, त्या आदरापोटी तुकोबारायांनी जी 10-12 अभंग लिहिली त्यापैकी हा एक अभंग आहे. शालीनतापूर्वक तुकोबारायांची ज्ञानोबारायांच्या बाबतीत भाषा आहे. अभंगातला भाव ज्ञानोबाराय केवढे मोठे आहेत हेही दाखवून दिलं. आणि शालीनता म्हणा, नम्रता म्हणा, ज्ञानोबारायांच्या बाबतीत तुकोबारायांनी बिनचूक सांभाळली. वास्तविक जे ज्ञानोबाराय आहेत तेच तुकोबाराय आहेत, त्याच तोलामोलाचे आहेत. पण जेव्हा व्यवहार होत असतो, जसं ज्ञानोबाराय सुद्धा स्वतःला व्यवहार सांभाळत असताना म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, परी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. स्वतःच्या व्यवहारामध्ये नम्रता ही अत्यावश्यक आहे आणि त्या नम्रता शालीनतेचंच हे प्रतीक म्हणून तुकोबारायांनी स्वतःकडं पामरतीची भाषा स्वीकारली. वास्तविक संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबाराय आहेत, पण ज्ञानोबारायाबद्दल आदर व्यक्त करताना भाषा शैली नम्रतेची. विठ्ठल विठ्ठल चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानोबाराय, ज्यांचा समाधी महोत्सव साजरा होतोय त्यांच्याविषयीचं हे चिंतन आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण, केवढ्या अधिकाराचे, हे तुकोबारायांच्या शब्दात कळालं. तुकोबारायांनी सहज शब्द वापरलेत. ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानियांचा राजा गुरु गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा 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 गुरु ज्ञानोबाराय केवढे मोठे. पहिला शब्द वापरला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत. कोण आहेत? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, योग्याची माय, ज्ञानियांचा राजा असली विशेषण आहेत महाराज. हा, ज्ञानियांचा राजा म्हणजे ज्ञानोबारायांचा ज्ञानराजा शब्दाचाच अर्थ असा आहे. त्या शब्दातच अर्थ भरलेला. ज्ञानोबाराय कोण? ज्ञानियांचा राजा अर्थात ज्ञानराजा.
ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे आहात. वास्तविक देवाने सुद्धा हे शिक्कामोर्तब केला. काय केलाय? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत, पण राजे कोणते? नृपती, भूपती, मांडलिक, सम्राट, चक्रवर्ती ही राजाची विशेषण आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत, पण कोणते राजे आहेत? तर जगाच्या मालकानं स्वतःच्या मुखातून काढलेले उद्गार काय? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचे कसले राजे आहेत? चक्रवर्ती राजे. आता ज्ञानोबाराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे आहेत असा देव बोलून गेला. तुकोबराय म्हणतात ज्ञानियांचा राजा, पण उल्लेख केला नाही कोणता राजा. देवानं समाधी महिमा प्रकरणात उल्लेख केला. ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. चक्रवर्ती म्हणजे कसला राजा? तर चक्रवर्ती शब्दाचा अर्थच असा आहे, ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. विढल 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 ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. चक्रवर्ती शब्दाचा अर्थ होतो ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. अर्थात ज्ञानोबाराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे, म्हणजे ज्ञान नावाचं जे चक्र आहे जे फिरत राहत आहे. चाकाचं काय काम? फिरत राहणे. कुठल्याही चाकाचं काय काम? फिरत राहणे. ज्ञान नावाचं चक्र जे जगात फिरायला लागले, त्या ज्ञान नावाच्या फिरणाऱ्या चक्राला ज्यांचा आधार आहे, व्याकरणामध्ये आधारो अधिकरणम सप्तम्यधिकरणेच, आधाराचं दुसरं पारिभाषिक नाव आहे अधिकरण, आणि अधिकरणाच्या विषयात हमेशा सप्तमी होत असते. यत्र यस्मिन अर्थात ज्ञान नावाच्या चक्राला ज्यांचा आधार आहे, ज्यांच्या आधारानं हे ज्ञान नावाचं चक्र फिरतंय, त्यांचं नाव चक्रवर्ती. विठ्ठल विठ्ठल जुना इतिहास आहे, प्राचीन काळातली गोष्ट. जगात सर्वप्रथम जगाच्या मालकानं सूर्याला ज्ञान सांगितलं. कुणाला ज्ञान सांगितलं होतं? इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वाकवे ब्रवीत. विढाला विढाला जगात सर्वप्रथम ज्ञान देवानं कुणाला दिलंय? सूर्याला दिलं. सूर्याला. विवस्वान म्हणजे सूर्य. सूर्यानं विचार केला या ज्ञानाचा धारक कोण? कारण याला पात्र लागते. ज्ञान कोणत्या पात्रात थांबण्यासारखं नाही. त्याचं कारण आहे नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना एवढी पवित्र वस्तू जगात दुसरी नाही. अपवित्र जागेत ज्ञान थांबत नाही. विठ्ठल विठ्ठल ते ज्ञान जसं ज्ञानोबराय म्हणतात ना, मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन
परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे विरक्ती वाचून कही नानासित गणेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. म्हणजे ज्ञान कुठेही थांबतंय असं नाही. हे सूर्यानं जाणलं आणि सूर्यानं पात्र पाहिलं. मानवाचा आद्य पुरुष गाठला. तर पशुवाद येवनीला ज्ञानाचं काही घेणं देणं नाही. आणि हे ज्ञान नाही कोटी. मानवी प्रकृती सोडली तर दुसऱ्या कोणत्याही प्रकृतीत ज्ञान धारणा होण्यासारखं नाही हे सूर्यानं ओळखलं आणि मानवाचा आद्य मनू गाठला. विवस्वान मनवे प्राह प्रकृष्ट रूपेण आह्वयते ती प्राह. विठल विठल सूर्यानं मनूला ज्ञान दिलं. कुणाला? मानवाचा आद्य मनोरपत्य मानव. मानवाचा आद्य तो मनू, त्या मनूला ज्ञान दिलं सूर्यानं. मनू कृतज्ञ होता. मनूनं विचार केला आपल्याला कुणी ज्ञान दिले? सूर्यानं दिले. मग ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी असा नियम आहे. ज्याचे देणे त्याचे समर्पणी पायी व्हावे उत्तराई पांडुरंगा. विठाला 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 विठाला. सूर्यानं आपल्याला ज्ञान दिले. म्हणून विचार केला सूर्याच्या घराण्यातला वंशातला राजा गाठला. समजदार राजा. कोण? इक्ष्वाकू नावाचा राजा गाठला महाराज. सूर्यवंशी घराण्यातला राजा. इक्ष्वाकू नावाचा राजा म्हणजे त्याग ज्ञान धारण करण्याला पात्र आहे हे पाहिलं आणि त्या राजा इक्ष्वाकुवानं नम्रता शालीनता हा सारा प्रकार त्याच्याकडे होता. म्हणून त्या इक्ष्वाकुवाला ज्ञान दिलं. मनोहो इक्ष्वाकुवा अब्रवीत. म्हणून इक्ष्वाकुवाला ज्ञान दिलं. इक्ष्वाकुवा हा त्यागी आणि समजदार होता. त्याने एकच विचार केला शिकल त्याला द्यायचं. काय ज्ञान कोणाला द्यायचं? शिकल त्याला द्यायचं. शिक्षणाची ज्याला खास तीव्र इच्छा आहे त्याला द्यायचं. मग जी गरीब गरीब गोळा झाली ज्यांचं तळहाती जीवन आहे त्यांनी एकच विचार केला आपल्याला विद्येशिवाय मजेदार पोट भरता येत नाही. ज्ञानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून अति परिश्रमातून शिकले. कोण? गरीब. परिश्रमातून शिकले. इक्ष्वाकू समजदार होता. त्यानं पात्राचा विचार केला नाही. दिलं ज्ञान महाराज. पण ते गरीब जेवढी एकत्रित आली आणि त्यांनी चिकाटीनं ज्ञान हस्तगत केलं. पण त्यांनी लोभी वृत्तीपोटी लोभापोटी गरीबानं गरीबाला तर द्यायलाच पाहिजे का नको? स्वतःची गरिबी जाणीव असताना गरीबाला ज्ञान वाटलं नाही. म्हणजे 50 गरीबा विद्यार्थी गोळा करून शिकवीत बसण्यापेक्षा एक श्रीमंताचा गाठायचा आणि शिकवायचा तेवढीच पैसे देते ती बी. काय गरीब शिकवीत बसायचे 50 पोराली टाळ डोकं आपटून बेजार होण्यापेक्षा एक श्रीमंत गाठायचा. हे किती देतात? म्हणजे 100 रुपये देतात. क्लासची फी किती यांची? म्हणजे 100 रुपये. ती बी मजबुरी के साथ. म्हणले हा राजानं सांगितलं हो तुम्हाला महिन्याला किती मिळतात? म्हणजे 5000.
एकटाच 5,000 देतो, इथं पडून राहायचं आणि मला वेळ मिळेल त्यावेळेला शिकवायचं. काही काम नाही, मला एकट्याला शिकविलं की तुम्हाला तुमचा महिना पकला. म्हणून त्या कलाकारांनी, त्या विद्वानांनी आपल्या गरिबीपोटी राजे लोकाला ज्ञान दिलं. महाराज कुणाला दिलं? राजे लोक हाऊस म्हणून शिकली. बरेचसे श्रीमंत लोक कला हाऊस म्हणून शिकतात, मिळगत म्हणून नाही. विठ्ठल विठ्ठल इमं राजर्षयो विदुः. राजऋषी राजा ऐश्वर्य प्राप्त, पुन्हा या ज्ञानाची प्राप्ती. कोणत्याही सभेत गेले की त्या विद्वत्तेचा उपयोग. ते राजाही आहे आणि विद्वानही आहे. असं सर्व प्रकारचं ज्ञान राजे लोकांनी हस्तगत केलं. पण अडचण अशी झाली, ज्ञान राजे लोकांकडे गेल्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीला राजे लोकांनी ही शिकवायची डोकदुखी केली नाही. शिकविण्याची डोकदुखी साधी का? ओ वाल्मिक बुवा, साधी का? इतकी मेंढरासारखी जात असती विद्यार्थ्याची. त्याला आपण 100 वेळा सांगावं लागते. अर्गा धागिनाताचा 10 हलकाय र 10 आणणार जोरात. हा त्याचं उसळून येईल त्या वेळेला त्याची विद्या म्हणायची. त्याला पिष्ट पिशन्यानं पिसू 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 सांगून जीव आटविण्यापेक्षा राजे लोक म्हणले आपलं काय भागा नाही का? हा आपण काही विद्येवरच पोट भरणार आहेत का? काय गरज नाही आपल्याला कुणाला शिकवायची. त्याचा परिणाम असा झाला, राजे लोक गेले, ज्ञान त्यांच्या बरोबरच निघून गेलं. महाराज कुणाला शिकवलं नाही ते. हा एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. पण योगो नष्ट परंतप. हे परंतप नाम अर्जुना, अर्जुना हे ज्ञान राजे लोकाबरोबरच काय झालं, निघून गेले. राजे गेले, लोक पावलं ज्ञान. आणि ज्ञानाचा लोभ झाला, त्याचा कुणी धारक राहिला नाही. ज्ञानाचा लोभ झालाय, ज्ञान नष्ट होत नाही, ज्ञानाचा लोभ होतो. लोभ आणि नाश अंतर आहे. विठ्ठल 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 ज्ञान लोप पावलं. लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी. त्याच्यासाठी पुन्हा जगाच्या मालकाला अवतार घेऊन पुन्हा हे ज्ञान प्रगट करावं लागलं. त्यांचं नाव ज्ञानोबा आहे. त्याच्यातही भगवान शंकर पार्वतीला सांगत असताना, पार्वतीने बरेच वेळा आग्रह धरला होता. ते ज्ञान जी म्हणतात, ते ब्रह्मज्ञान जी म्हणतात, ती कसलं ज्ञान आहे एकदा सांगताल का? बरेच वेळेला म्हणली, पण भगवान शंकराने टाळाटाळ करायची. का? तीव्र इच्छा झाल्याशिवाय सांगू नाही शहाण्यानं. विठ्ठल 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 पार्वतीनं आग्रह धरला. बस काही आज मला सांगायलाच पाहिजे. भगवान शंकर म्हणले, जेवणाचा कार्यक्रम उरक लवकर. जेवण उरकिलं, विमानात बसविलं आणि अशा जागेवर नेलं जिथं मानव नाही, पशु पक्षी नाही, अशा निर्जर स्थितीमध्ये घेऊन गेले. क्षीर सिंधूचे पैल तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेलो कैते. भगवान शंकरानं कानात तोंड घालून पार्वतीला ज्ञान सांगितलं. महाराज
म्हणून पहिलं परंपरा नष्ट झाली, लोप पावलंय. पुन्हा डबल भगवान शंकराने हा टास्क केला पार्वतीच्या निमित्तानं. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी उल्लेख करताना असाच केलाय. कसा केलाय? आदिनाथ उमा बीज प्रगटाले, आदिनाथ उमा बीज प्रगटाले, आदिनाथ उमा बीज प्रगटाले, आदिनाथ उमा बीज प्रगटली. पार्वतीच्या कानात प्रगट झालं हे ज्ञान सर्वप्रथम. पण काय असतंय, कुठल्याही माता मावल्या नांदून जुन्या झाल्या की मालकाची कदर करीत नाही. निसर्गच आहे तो, अतिपरिचय दावज्ञ म्हणायचं. आता एवढं अनमोल किमतीचं ज्ञान भगवान शंकर सांगायलेत, किती आवडीनं किती एकाग्रतेनं ऐकावं. पण त्या ज्ञानाची नाही, मालकाची बी कदर वाटली नाही. कदर वाटली नाही की झोपत असते माणूस. कीर्तनात बी कधी झोप येते माणसाला, त्याची कदर नसल्यावर झोप येत असते. पार्वतीला झोप लागली. पार्वतीला झोप लागली ही भगवान विष्णूच्या लक्षात आलं. अरे अरे अरे, अनमोल किमतीचं ज्ञान कधी न पगाळणारा बाबा पगाळलाय सांगायला लागलाय. हिला त्या ज्ञानाचं नाही. भगवान विष्णूने गुप्त रूपानं माशाच्या पोटात जाऊन पूर्ण ज्ञान हस्तगत केलं महाराज. आता ते ज्ञान म्हणजे काही बाजारी नाही, कुठेही मिळणारा आटम नाही. भगवान विष्णूनं पूर्ण हस्तगत केलं. पण कसं असतंय, कुठलं बी फुकट लवकर पचल म्हणून खात्री नाही. जेवढं जेवढं फुकट आहे ना तेवढं एवढं पचत नसतं. म्हणून हमेशा क्लासची फी भरली पाहिजे, ॲडमिशन फी पाहिजे. ॲडमिशन फी नाही, क्लासची फी नाही. आता मी माझा अनुभव सांगतो. 35 वर्षे पोरं सांभाळली. जेवढी फुकट शिकविली तेवढीच अभिषेक करून गेली. पैसे घेऊन शिकविली ती जात शिकली बी आणि इज्जतीने इमानदारीनं वागली बी. विढळ विढळ फुकट शिकविला की त्याला ती पचत नाही. लक्षात आलं का? मी या मताचा माणूस आहे. इकडं पैसे दानपेटीत टाकून द्या, पण त्या जातीकडून पैसे घ्या. त्याला फुकट शिकू नका, त्याला पचणार नाही त्या जातीला. हा,
फुकट विष्णूला पचलं नाही. भगवान विष्णूनं ॲडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, फुकट ज्ञान आणलं ना. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती म्हटलंय, सहज फुकट मिळाल्याचा परिणाम. भगवान विष्णूचं डोकं बधीर झालं. माशाच्या पोटात गुप्त रूपानं जसा आलता तसा बाहेर निघाव का नाही निघावा. त्यानं जागा दिली त्या दिली, जाता जाता त्याचं पोट फाडून वर आला. मत्स्यम छिदती इति मच्छिंद्र. छिदिर भिदिर विदारणे धातू संस्कृत मधले विढल विढल विढल. छिदिर म्हणजे छेद करून, माशाला छेद करून वर आला. मासा जगल का आता? मेला की विचाराची. भगवान विष्णूला बाहेर येऊन मासा मृत्युमुखी पडल्यावर लक्षात आलं, अरे 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 मोठी चूक झाली. म्हणजे का झाली? सुज्ञ शहाणी जाणकार हमेशा आत्मपरीक्षण करत असतात. का बाबा असं? शहावलोकन न्यायानं थोडं मागं फिरून पाहिल्यावर लक्षात आलं विष्णूच्या की आपण ही फुकट ज्ञान घेतलंय ना, ही याची पावती येणं डोकं बधीर केलंय आपलं. मग काय नाही, आता ज्याचं त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. मग आता हे भगवान विष्णूनं वाट पाहिली कुणाची? भगवान शंकराची. योगायोगानं कुठं भेट झाली की हे त्यांचं त्यांना देऊन टाकायचं असं मनात पवित्र हेतू कुणाच्या? विष्णूच्या. भगवान शंकरांनी संपूर्ण ज्ञान सांगून झाल्यावर डोळे उघडून पाहिलं तर पार्वती गोहरायलेली. ती म्हणली ही तर गोहरायली, मग हूं हा हा कोण म्हणत होतं? हुंकार कोणाचा होता? डोळे झाकल्याबरोबर लक्षात आलं विष्णू. भगवान शंकर मनात थोडे खिन्न झाले, एवढा मोठा विष्णू त्यानं असं कसं काय केलं? हे चोराचपाटीचे धंदे चांगले आहेत का? हातोडे असोत गट्टे असोत पण चांगले आहे का ते तसले? टाळ काय हे काय विण्याच्या खोट्या उपटून नेणं हे काही चांगल्या गोष्टीत काय? हा विढल विढल हो तिकडं निहून भजनासाठीच वापरायला, पण चोरी चांगली नाही ना. भगवान विष्णूच्या लक्षात आले की देऊन टाकायचं. भगवान शंकर उठले ती म्हणले असं कसं काय केलं विष्णूनं? मग थोडी एक बाजूनं दुसरा विचार असा केला, पार्वतीला झोप लागल्यामुळे हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान शंकर आपलं विष्णूनं असं केलं असेल. एकदा चक्कर मारून येऊ, जसं नेलंय तसं देतोय का काही व्याज बटाय त्याला पुन्हा? हा भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात पोचल्यावर पाहिलं की भगवान विष्णू मच्छिंद्राच्या रूपामध्ये वाटत पाहत होते. मच्छिंद्राने बोध हो आल्याबरोबर देऊन टाकलं बिन तक्रारी, शर्त नाही कुठली. भगवान विष्णूनं गोरक्षरूपी शंकरला ज्ञान दिलं की भगवान शंकर म्हणले आपलं आपल्याला मिळालंय. आपलं आपल्याला मिळाल्यावर पुन्हा थांबायची काही मतलब आहे का? चलत राहा. भगवान शंकर निघाले पण मोठी मुडिष्ट असतात. मोठी कसली असतात? मोठी कसली असतात? मुडिष्ट असतात. अवाशी 10-5 पावलं भगवान शंकर चलून गेले गोरक्ष रूपात आणि उगच हुकी आली कोणाला? भगवान शंकरला. आणि पहिल्या वेळेला यानं ज्ञान आणलं, जशाला तसं वापस केलं. आणि एक वेळेला ह्याला देऊन बघू जशाला तसं देतोय का पुन्हा दाबून ठेवतोय. म्हणून गोरक्ष ओळला गहिनी प्रती, कुणकड वळला आणि निघाल्याला मूड फिरला न वळला पुन्हा कुणकड गहिनीनाथाकडं. गहिनीनाथ रूपी विष्णूकडं वळून त्यानं ज्ञान दिलं. गहिनीनाथ रूपी विष्णूच्या लक्षात आलं ज्या अर्थी निघालेले वळलेत त्या अर्थी आता ही आपली काय परीक्षा ती वाटच बघत राहिली. लवकर येत नाहीत
म्हणून आयडिया केली महाराज. 2 रूप धरली. गहिनी रूपी विष्णू गुफेत आहेत, तर निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकर आलेत. हे लक्षात आलं की दुसरे एक विष्णू रूप वाघाचं धारण केलं आणि ज्ञानोबाराय सोपान काकान मुक्ताबाईला भिडविलं आणि बाजूला हटविलं आणि एकट्याच निवृत्तीनाथ महाराजाचा पाठलाग केला. कुण? वाघानं. वाघ अंगावर चवताळून येतो म्हणल्यावर निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरानं त्या गुफेत प्रवेश केला, वळवून आणला. ही जसे वळवून आलते तसे वळवून आणलं. कोणाला? शंकर असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांना. आणि वळवून गुफेत घातलं की पुन्हा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार देऊन टाकलं ज्ञान. मग मात्र शंकराच्या लक्षात आलं आपण वळवून आलतो तर आपल्याला बी वळवून आणलंय. त्यार्थी ही आता कशी झाली आपल्या भाषेत म्हणजे फिटाफिट झाली. आता मग आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. या उदार भावनेनं निवृत्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकरानं महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानोबारायला हे ज्ञान निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथ महाराजांनी देऊन टाकलं ज्ञान. कुणाला? ज्ञानोबारायला. आणि जाहीर सांगितलं आता परत घेणार नाही. येथेच्छेशी तथा करू, तुझी जशी इच्छा होईल तसं कर. आणि मग ज्ञानोबारायनी काय केलं? प्रगट गुह्य बोले ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची गुह्य प्रगट बोलेन विश्व ब्रह्मची केली. ज्ञानोबारायनी हे गुप्त ज्ञान एक गुरु एक चेल्याची परंपरा मोडली आणि हे ज्ञान प्रगट केलं. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानाचे कोण आहेत? कसले राजे? चक्रवर्ती राजे. ज्ञान नावाचं चक्र जी जगात फिरायला लागलंय ना ती ज्ञानोबारायच्या आधारानं फिरायला लागलंय. म्हणून तर नामदेवरायांनी बी शब्द वापरले. हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. विठ्ठल विठ्ठल त्रैलोक्यात जे ज्ञान फैलावलंय ते कुणापासून? ज्ञानोबारायापासून. चक्रात्मक शब्द आहेत. हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. म्हणजे जगामध्ये जे ज्ञान आता याच्या कोणत्याच्याकडं त्याच्या कोणत्याच्याकडं असं फिरत राहायला लागले त्या ज्ञानाचा आधारस्तंभ कोण आहे? ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायापासून ते ज्ञान फिरायला लागले. किंवा दुसरा एक अर्थ केला जातो चक्रवर्ती शब्दाचा. व्याकरणामध्ये एक नियम आहे. जिथं जिथं सप्तमी होत असेल तिथं तिथं तृतीया जर होत असेल तर करायला हरकत नाही, कारण दोन्हीचं संगनमत आहे.
म्हणून या ठिकाणी चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करताना तृतीय तत्पुरुषातही केला जातो. जसं सप्तमी तत्पुरुष केला जातोय तसा तृतीय तत्पुरुषातही अर्थ केला जातो. याचा अर्थ असा आहे, ज्ञानचक्रिणः भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह चक्रवर्ती. याचा अर्थ ज्ञान नावाचं चक्र जे जगात फिरायला लागलंय ना, ती ज्याच्यामुळं फिरायला लागलंय त्यांचं नाव चक्रवर्ती. ज्यांच्या आधारानं फिरतंय ती सप्तमी, आणि ज्यांच्याद्वारे ज्यांच्यामुळे ज्यांच्याकडून याला सर्वप्रथम गती मिळाली त्याचं नाव आहे चक्रवर्ती. जगामध्ये ज्ञान सर्वप्रथम कुठून पार्सल झालंय? ज्ञानोबापासून. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबापासून या ज्ञानाची सुरुवात आहे. ज्ञानोबारांनी गुह्य प्रगट बोले, कारण ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 या ग्रंथाच्या रूपानं गुप्त असलेलं हे ज्ञान स्पष्ट केलं महाराज. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केलीसे मराठी गीता देवी. सर्वप्रथम जगामध्ये ज्ञानाला गती देणारे कोण तर ज्ञानोबा आहेत. म्हणून ज्ञानोबा ज्ञानाची कोण आहेत? कोण आहेत? चक्रवर्ती राजे आहेत. म्हणून ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या आधारानं फिरतंय ते ज्ञानाचे चक्रवर्ती आहेत. किंवा ज्ञान नावाच्या चक्राला सर्वप्रथम ज्यांनी गती दिली म्हणूनही त्यांना ज्ञानां कोण आहेत? ते चक्रवर्ती राजे आहेत. हा झाला षष्टीतला अर्थ. व्याकरणामध्ये षष्टीला जोडून कर्मधार्याची एक पद्धत आहे. विठ्ठल 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 आपण अर्थ कसा केलाय? ज्ञानियांचा राजा चाचीचे इति नाम षष्टी. पहिला अर्थ कसा केलाय आपण? ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत, चाचीचे नाम मराठीचे प्रत्यय ना षष्टी. पण ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत असा षष्टी तत्पुरुषातल्या अर्थाऐवजी व्याकरणामध्ये दुसरी एक पद्धत आहे. व्याकरणकार म्हणतात, जर यदा कदाचित षष्टीच्या जागेवर कर्मधार्य होत असेल तर आवर्जून करावा. त्याचं कारण काय? मात्रा लाघवेन. काय लाघवेन? लघोरपत्यम लाघव, लघुतीकरणमिती लाघव. दीर्घाचं किंवा लॉंगचं शॉर्ट करणं त्याचं नाव लघुतीकरण आहे. अर्धी मात्रा जरी कमी करता येत असेल तर व्याकरणामध्ये एक उक्तीच आहे. कोणती? अर्ध मात्रा लाघवेन पुत्रोत्सव म्हणते वैयाकरणाः. विठ्ठल 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 अर्धी मात्रा जरी कमी करता येत असेल तर मुलगा झाल्या इतका आनंद मानतात व्याकरणी. पुत्रोत्सव म्हणते वैयाकरणाः. आता इथं तर पूर्ण मात्राच कमी होती. कशात? षष्टीच्या ऐवजी जर कर्मधार्य समास केला. षष्टीचा अर्थ काय केला? ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे. षष्टीमध्ये चाचीचे. कर्मधार्यात अर्थ करत असताना अर्थामध्ये मात्रात बी लाघवय आणि अर्थात बी गोंडसत आहे. आता ज्ञानोबारायांचा तोच शब्द कर्मधार्यात कोण्या पद्धतीत अर्थ स्वतः भगवान बोलतात ना. काय? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. हा आहे कर्मधार्य. कर्मधार्य कोणाला म्हणतात? कर्मम धारयति करता येन सह इति कर्मधारय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
कर्ता कर्माला आपल्यावर धारण करतो त्याचं नाव कर्मधार्य. किंवा विशेष्य विशेषेण बहुलम, विशेषणाचा विशेष्याबरोबर होत असलेला समास त्याचं नाव कर्मधार्य. किंवा कर्मधार्यासाठी स्वतंत्र सूत्रच आहे, सामान्याधिकरणम कर्मधारय. जिन दोनों का कर्ता और कर्म में समानाधिकरण रहे उसी का नाम कर्मधारय कहलाता है. याचा अर्थ इथं काय शब्द नीट लक्ष ठेवण्यासारखं आहे, थोडा विग्रह वेगळ्या पद्धतीचा आहे. ज्ञानस्यासौ राजा इति ज्ञानराजा, याचा अर्थ ज्ञानाचा राजा, त्याचं नाव ज्ञानराजा असा अर्थ केला आपण. पण आता हा कर्मधार्यातला अर्थ इतका गोंडस आहे महाराज. या षष्ट्यंतापेक्षा कर्मधार्यातली गोंडस्थ बघा. ज्ञानम चासौ राजाच इति ज्ञानराजा. काय? ज्ञानम च आसौ राजा च इति ज्ञानराजा. कर्मधार्य. विठ्ठल 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 याचा अर्थ असा आहे, ज्ञानम च आसौ राजा च, याचा अर्थ असा होतो ज्ञानच राजा. शब्द किती सुटेबल आहे. पहिला शब्द कसा होता मराठीप्रमाणे, ज्ञानाचा राजा, त्याचं नाव ज्ञानराजा. आता काय झालं, ज्ञानच राजा. काय झाला अर्थ, ज्ञानच राजा. ज्ञानच राजा कसं, हा कारण त्याचं स्पष्टीकरण महत्वाचं आहे ना. ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञा अवबोधने, मूळ धातूच आहे ज्ञा. अवबोधन करणे अर्थाचा धातू आहे. ज्ञाप्यते ज्ञानम इति ज्ञान. ज्ञापन रूपी क्रिया, जाणणे क्रिया ज्याच्यात आहे त्याचं नाव ज्ञान आहे. किंवा अवबोधन करणं त्याचं नाव ज्ञान आहे. ज्ञान याचं आपण ज्या वेळेला उदाहरण देतो त्यावेळेला अंधाराबरोबर जोडतो का प्रकाशाबरोबर? ज्ञानाचा अंधार का ज्ञानाचा प्रकाश? कुणाबरोबर जोडतो याला? प्रकाशाबरोबर जोडतो. अज्ञान अंधकार, अज्ञानाचा प्रकाश असं आपण जोडतो. जोडताना म्हणजे ज्ञान कसं आहे, प्रकाशमान आहे. ज्ञान आणि पुढे शब्द आलाय राजा, ज्ञानच राजा असा शब्द आपण अर्थ केलाय. तर शब्द बघा आता, राजा शब्दाचा अर्थ काय, ज्ञान शब्दाचा अर्थ आपण पाहिला. राजा शब्दाचा अर्थ व्याकरण शास्त्रामध्ये राजलृ दीप्तौ असा धातू आहे. काय? राजलृ दीप्तौ, राजते प्रकाशते इति राजा. किम नाम राजा? राजते विराजते प्रकाशते इति राजा. राजा म्हणजे प्रकाश. कुणाचा प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानच राजा आहे म्हणजे मूर्तिमंत ज्ञान प्रगट झालंय. तू तव ज्ञानाचीच मूर्ती विठाला विठाला ज्ञानोबाराय कोण? ज्ञानच ज्ञानोबारायच्या रूपानं प्रगट झालंय. किंवा ज्ञानोबारायच्या शब्दात बोलायचं झालं तर ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. म्हणून मूर्तिमंत चालतं बोलतं ज्ञान म्हणजे ज्ञानोबार आहे. तू तव ज्ञानाचीच मूर्ती भगवंताच्या मुगातली उद्गार आहेत. म्हणून ज्ञानोबार आहे कोण? ज्ञानमच्या आसौ राजाच इति ज्ञान राजा. ज्ञानच राजा आहे. राजा म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, त्याचं नाव ज्ञान राजा. विठ्ठल विठ्ठल आता किती प्रकाश? ज्ञानच प्रकाशित झालंय. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानराजा. किती प्रकाश?
एवढा प्रकाश आहे जगाच्या मालकाला सुद्धा कधी कधी कमी पडला तर इथून पुरवठा होतो. लक्षात येईल का बोलणं नाही? काय महाकैवल्य तेजा, महाकैवल्याच्या तेजाची छाटणी करून जी मॉडेल बनविले त्याचं नाव आहे ज्ञानराजा. ज्ञानोबा कोण आहे? महाकैवल्याचं जी तेज आहे ना त्याची साय साय काढली, तेजातलं तेजत्व काढलं आणि जी मॉडेल बनलंय त्याचं नाव आहे ज्ञानराजा. म्हणून ज्ञानोबा कोण? महाकैवल्य तेजा, ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानराजा. आणि म्हणून ज्ञानियांचा शिरोमणी, शिरोमणी वंद्य जोगा पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी, चिंतामणी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी. ज्ञानोबा राय ज्ञानियांचे कोण आहेत? शिरोमणी, मुकुटमणी आहेत, किंबहुना राजे आहेत. जगामध्ये ज्ञानाला प्रकाशित करायचं कामच ज्यांनी केलंय म्हणून ज्ञानच राजा इति नाम ज्ञानराजा. ज्ञानोबा राय म्हणजे चालतं बोलतं ज्ञान आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी महत्वाचा शब्द वापरला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराम. गुरुचे कोण म्हणलंय? महाराव. महाराव म्हणजे राव नाम राजा. राव शब्दाचा अर्थ काय आहे? राजा. आणि साधा राजा नाही, महाराजा. हा ज्ञानोबा राय कोण आहे? तो हा महाराजा ज्ञानेश्वर माऊली आणि जेने निगमवल्ली प्रगट केली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गुरु महाराव. ज्ञानोबा राय गुरुचे बी कोण आहेत? महाराज आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांचं काय वर्णन करावं. उलट आमच्या बाबतीत आम्ही केवढी शालीनता. मज पमारा हे
जय सद्गुरु विठ्ठल बाबा की जय ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. महाराज म्हणतात ज्ञानोबरायला ज्ञानोबरायच्या तोडीचेच ज्ञानाचे देव आहात असे म्हणतात. आणि वस्तुस्थितीनं ज्ञानोबराय ज्ञानाचे कोण आहेत? देव आहेत. म्हणती ज्ञान देव तुम्हायसे. आपण ज्ञानाचे देव आहात. इथंही शब्द कोणता आहे? ज्ञानाचे देव आहात. ज्ञानाचा राजा म्हणलं आणि ज्ञानाचा देव म्हणलं तर अंतर नाही. ज्ञानाचा राजा, ज्ञानाचा प्रकाश नाम ज्ञानराजा. ज्ञानाचा देव ज्ञानम दिव्यते प्रकाशते इति ज्ञानदेव. ज्ञानाचा प्रकाशाचे दिव धातू प्रकाशार्थाचं द्योतन करतोय. त्याच्यामुळं ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचे देव आहात, ज्ञानाचे प्रकाश आहात असं कोण म्हणायले? तुकोबाराय म्हणतात तुमच्याच तोला मोलाचे. सामान्य वर्णन करतील काही नवल नाही. म्हणती ज्ञानदेव पण तुम्हायसे, तुमच्याच तोला मोलाचे जेवढे असतील तेवढे. अहो नाथ महाराज असू द्या, तुकोबाराय असू द्या, जनाबाई महाराज, नामदेवराय, निळोबाराय, टक्केवारी संतांनी ज्ञानोबारायचं तोंड भरून वर्णन केले. जनाबाई महाराजांचं तर महाराज कर्कटातच आहे. जनाबाई महाराज म्हणतात मरोनिया जावे आणि बामाजाच्या पोटा यावे ज्ञानाचा सागर. ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानाचे सागर आहेत. का उपमा दिली? सागरात किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही असं वर्णन कुणी केलंय? जनाबाई महाराजांनी. आणि इकडं तुकोबाराय म्हणतात. काय म्हणतात तुकोबाराय? काय म्हणतात? तुक म्हणणे नो युक्तीची या खोली. 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 तुक म्हणणे नो युक्तीची या
पाये बरे पायचे पायचे वाहन पायची वाहन पाय तरी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे नेनू युक्तीची या खोली मनोनी ठेविली पायी डोई ज्ञानोबराच्या ज्ञानाची खोली रुंदी किती खोली ज्ञानोबराच्या ज्ञानाची गहराई असली आहे. बोलता बोलता जर एखादा शब्द देवाकडून चुकीचा गेला काय कुणाकडून म्हणालो मी माणसाकडून नाही कुणाकडून जगाच्या मालकानं बोलता बोलता जर एखादा शब्द ढिल्या अंगाने बोलला आणि थोडी पाचर बसायला जागा असेल पाचरी कुठं मारतात माणसं हा ढिल्या जागेत पाचरी असतात पॅकिंगमध्ये पाचर नाही. जगाचा मालक बोलता बोलता ढिला बोलला आणि पाचर बसायला जागा ही ज्ञानोबराच्या लक्षात आलं. पण ही कशासाठी सांगायला लक्षात आलं का कशासाठी ज्ञानोबराच्या ज्ञानाची खोली किती आहे. देव बोलता बोलता बोलला पण जरा देवाकडून ढील दिसली चकलीनं कुणीतरी एखादा विद्वान इथं पाचर मारील आणि देवाची चूक काढील. ज्ञानोबरांनी ताबडतोब पोतारा घेतला लेवल